Welcome students. In this video we will see the new topic use of different types of switches. तर आपल्याला माहित आहे आपण घरात वेगवेगळे स्विचेस यूज करतो. तर कुठल्या कुठल्या टाईपचे स्विचेस आहेत की ते आपण इलेक्ट्रिसिटीसाठी यूज करतो किंवा इलेक्ट्रिक करंटसाठी आपण ते यूज करतो. तो टॉपिक आहे आपला यूज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ स्विचेस. आता फर्स्ट स्विचचा टाईप आहे बघा टोगल स्विच. इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेला आहे टोगल स्विच कसं आहे, ऑन ऑफ कसं करतो आपण, त्याला आपण म्हणतोय टोगल स्विच. आता हे स्विच कशासाठी यूज केलं जातं तर अ टोगल स्विच इज ॲक्च्युएटेड बाय अ मुव्हिंग अ लेवर बॅक अँड फूट टू ओपन ऑर क्लोज अन इलेक्ट्रिकल सर्किट. बघा इथे कधी कधी आपण बघितलं असेल इलेक्ट्रिसिटीच्या पेटीमध्ये किंवा म्हणजे आपण एखाद्याच्या जी मोटर असते आपली विहिरीवरची किंवा बोरवरची त्या मोटरीच्या तिथे असं स्विच वापरलं जातं. म्हणजे काय आहे बघा तिथून आपण इलेक्ट्रिक करंट ऑन किंवा ऑफ करू शकतो. आपल्या घरामध्ये पण कधी कधी हे टोगल स्विच यूज केलं जातं. बघा मग टोगल स्विच इज ॲक्च्युएटेड बाय अ moving a lever back and forth to open or close an electrical circuit. टोगल स्विचेस ऑफर अ व्हरायटी ऑफ स्विचिंग फंक्शन्स. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स आपल्याला दिले जातात स्विचिंगसाठी. बघा मग कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत. SPDT म्हणजे सिंगल पोल डबल थ्रो, नंतर DPST डबल पोल सिंगल थ्रो, नंतर DPDT डबल पोल डबल थ्रो अँड मल्टिपल ॲक्च्युएटर अँड बुशिंग ऑप्शन्स. अवर टोगल स्विचेस ऑल्सो कम इन डिफरंट साइजेस. म्हणजे काय कधी कधी त्या स्विचमध्ये एक सिंगल पोल असतो, डबल थ्रो असतो, म्हणजे दोन वेळा आतमधला जो काही दिसत आहे आपल्याला आतमध्ये जो काही लिव्हर दिसत आहे गोल ते आपल्याला दोनदा फिरवता येऊ शकतं, म्हणजे डबल थ्रो करू शकतो. कधी कधी डबल पोल सिंगल थ्रो असतो, म्हणजे दोन पोल असतात, एकदाच आपल्याला त्याला स्विच करायचं असतं. नंतर आहे डबल पोल डबल थ्रो असतात. म्हणजे या पद्धतीने आपण टोगल स्विच यूज करू शकतो. नंतर नेक्स्ट स्विच आहे बघा रोटरी स्विच. रोटरी स्विच म्हणजे काय की त्याला ऑन ऑफ किंवा आपल्या घरामध्ये मिक्सर असतं बघा त्या मिक्सरसाठी यूज करतो आपण. ते स्विच कुठलं आहे तर रोटरी स्विच. किंवा फॅनसाठी पण आपण यूज करतो ते स्विच आहे आपलं रोटरी स्विच. बघा मग रोटरी स्विच इज अ स्विच ऑपरेटेड बाय रोटेशन. ते कशावरती चालतं रोटेशनवरती, म्हणजे 45 डिग्रीच्या अँगलमध्ये, 90, नंतर 180 डिग्रीच्या अँगलमध्ये किंवा 360 अँगलमध्ये रोटेशनवरती ते चालतं. म्हणून रोटरी स्विच इज अ स्विच ऑपरेटेड बाय रोटेशन. These are often choose when more than two positions are needed such as a 3-speed fan or CB radio with multiple frequencies of reception or channels. म्हणजे कुठं वापरलं जातं तो फॅनसाठी किंवा CB रेडिओसाठी हे असं स्विच आपण यूज करू शकतो. मग रोटरी स्विच कन्सिस्ट ऑफ अ स्पाइंडल or rotor that has a contact arm or spoke which projects from its surface like a cam. म्हणजे काय जो काही आपण फिरवतो ज्याला रोटेशनमध्ये ज्यालाच फिरवतो त्याला आपण काय म्हणतोय स्पाइंडल किंवा रोटर. नंतर बघा मग रोटरी स्विचेस मूव्ह इन अ सर्कल अँड कॅन स्टॉप इन सेव्हरल पोझिशन्स. दे आर यूज टू कंट्रोल मेनी डिफरंट सर्किट्स विथ अ सिंगल स्विच. म्हणजे काय हे रोटरी स्विच कसं करतो आपण सर्कलमध्ये मूव्ह करतो, ते एका पोझिशनला गेल्यानंतर स्टॉप होतं, ते मूव्ह होत नाही. आणि ते कशासाठी यूज केलं जातं तर वेगवेगळे सर्किट किंवा वेगवेगळे सर्किट एका स्विचने कंट्रोल करण्यासाठी आपण रोटरी स्विच यूज करतो. नंतर नेक्स्ट स्विच आहे बघा पुश बटन स्विच. हे बघितलं असेल आपण आपल्या विहिरीच्या मोटरीवरती, बोरच्या मोटरीवरती पण असतं हे असं स्विच बटन. या इमेजेसमध्ये दाखवलेला आहे, त्या इमेजेसमध्ये बघा हे बघा असं आपण यूज करतो. नंतर आहे बघा पुश बटन स्विच. पुश बटन स्विच ऑल्सो कॉल्ड पुश बटन, ऑल्सो स्पेल्ड पुश बटन, त्याला आपण पुश बटन पण म्हणतो. और सिम्पली बटन इज अ सिम्पल स्विच मेकॅनिझम टू कंट्रोल सम ॲस्पेक्ट ऑफ अ मशीन ऑर अ प्रोसेस. म्हणजे एखादी मोटर आपल्याला चालू किंवा बंद करायची असेल तर आपण असं स्विच यूज करू शकतो. बटन्स आर टिपिकली मेड आउट ऑफ हार्ड मटेरियल, युजली प्लास्टिक ऑर मेटल. हे बटन कशाने बनवलेले असतात एखाद्या हार्ड मटेरियलने, त्या प्लास्टिकने किंवा मेटलने. द सरफेस इज युजली फ्लॅट ऑर शेप टू अकोमोडेट द ह्युमन फिंगर ऑर हँड सो ॲज टू बी इझिली डिप्रेस्ड ऑर पुश.
म्हणजे हा याचा सरफेस कसा असतो या बटनाचा, तर सरफेस हा फ्लॅट असतो, त्यामुळे एखादा ह्युमन असेल तो ह्युमन काय करू शकतो, इझिली त्या बटनाला प्रेस करू शकतो किंवा पुश करू शकतो. नंतर नेक्स्ट स्विच आहे बघा आपलं मायक्रो स्विच. मायक्रो स्विच म्हणजे त्याच्या नावातच आहे, मायक्रो म्हणजे एकदम छोटंसं स्विच असणारं, त्याला म्हणतो आपण मायक्रो स्विच. नंतर बघा अ मायक्रो स्विच इज अ स्मॉल व्हेरी सेन्सिटिव्ह स्विच. स्मॉल आणि व्हेरी सेन्सिटिव्ह स्विच. आपल्या मोबाईलच्या साईडला पण असे स्विच आहेत, मायक्रो स्विच असतात. मायक्रो स्विच इज अ स्मॉल व्हेरी सेन्सिटिव्ह स्विच. टीव्हीला पण असतात हे स्विच. विच रिक्वायर्स मिनिमम कम्प्रेशन टू ॲक्टिवेट. कमी कम्प्रेशन लागतं त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी, एकदम छोटंसं प्रेस करायला लागतं. दे आर व्हेरी कॉमन इन होम अप्लायन्सेस अँड स्विच पॅनल्स विथ स्मॉल बटन्स बिकॉज दे आर रिलिएबल अँड सेन्सिटिव्ह. मायक्रो स्विचेस आर ऑफन यूज ॲज अ सेफ्टी डिव्हाइस. मायक्रो स्विचेस कशासाठी यूज केले जातात, एखाद्या सेफ्टी डिव्हाइसेसमध्ये. म्हणून बघा मायक्रो स्विचेस आर यूज ॲज अ बटन्स विदिन फायर अलार्म्स, इमर्जन्सी स्टॉप कंट्रोल्स, emergency door releases. These devices are designed to be pressed in an emergency to manual activate an alarm. म्हणजे काय, मायक्रो म्हणजे काय, छोटं स्विच आहे, ते आपण आपल्या होम अप्लायन्सेसमध्ये यूज करू शकतो. इमेजमध्ये बघा कशा पद्धतीने ते मायक्रो स्विच असतं. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला यामधला सर्किट ब्रेकर. आता आपण बघितलेला असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सर्किट असतात, ते सर्किट ब्रेक कसं करायचं म्हणजे कट कसं करायचं. मग बघा अ सर्किट ब्रेकर इज अन ऑटोमॅटिकली ऑपरेटेड इलेक्ट्रिकल स्विच डिझाईन टू प्रोटेक्ट अन इलेक्ट्रिकल सर्किट फ्रॉम डॅमेज कॉज बाय एक्सेस करंट from an overload or a short circuit. Its basic function is to interrupt current flow after a fault is detected. म्हणजे हे काय करतं, सर्किट ब्रेकर काय करतं, एखादा इलेक्ट्रिक करंट जात असेल किंवा एखादा डॅमेज झाला असेल, इलेक्ट्रिक करंटमध्ये फॉल्ट आला असेल किंवा एखादी इलेक्ट्रिक करंटची वायर कट झाली असेल, तर तिथे आपण सर्किट ब्रेकर यूज केलं जातं. ते काय करतं, एखादा इट बेसिक फंक्शन इज टू इंटरप्ट करंट फ्लो आफ्टर अ फॉल्ट इज डिटेक्टेड. जेव्हा आपल्याला फॉल्ट डिटेक्ट केला जातो, जेव्हा आपल्याला फॉल्ट दाखवला जातो, तेव्हा त्याला इंटरप्ट करण्याचं काम कोण करतं, हे सर्किट ब्रेकर आपलं स्विच करतं. म्हणजे सर्किट ब्रेकर एक डिव्हाइस आहे, खाली दिलेलं आहे बघा डायग्राममध्ये, ते सर्किट ब्रेकर डिव्हाइस काय करतं, इंटरप्ट करंट फ्लो थ्रू अ फॉल्ट इज डिटेक्टेड. जेव्हा फॉल्ट डिटेक्ट होईल किंवा एखादा कॉज होईल, डॅमेज होईल एखादं सर्किट, तेव्हा तिथे आपण सर्किट ब्रेकर यूज करतो. ऑटोमॅटिकली ते जी काही इलेक्ट्रिसिटी पास होते, त्या इलेक्ट्रिसिटी पास होण्यापासून ते थांबवतं ऑटोमॅटिकली. त्याला आपण म्हणतो सर्किट ब्रेकर डिव्हाइस. नंतर नेक्स्ट आहे बघा MCB अँड ELCB. आता MCB म्हणजे काय, MCB स्टँड्स फॉर मॅनिएच्युअर सर्किट ब्रेकर, मिनिएच्युअर सर्किट ब्रेकर. MCB म्हणजे काय, मिनिएच्युअर सर्किट ब्रेकर म्हणजे छोटंसं सर्किट ब्रेकरचं डिव्हाइस. इट ऑटोमॅटिकली स्विचेस ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट ड्युरिंग एनी ॲबनॉर्मल कंडिशन इन द इलेक्ट्रिकल नेटवर्क सच ॲज ओव्हरलोड ऑर शॉर्ट सर्किट कंडिशन्स. म्हणजे बघा आपल्या घरामध्ये पण स्विच असतं बघा, खटका असतो. आपण काय म्हणतो, कधी कधी शॉर्ट सर्किट झालं किंवा ओव्हरलोड आला तर ते ऑटोमॅटिकली त्याचा फ्यूज उडतो आणि आपल्या तो खटका काय होतो, खाली पडतो. त्याला आपण काय म्हणतो, मिनिएच्युअर सर्किट ब्रेकर. म्हणजे एखादा ओव्हरलोड आला किंवा शॉर्ट सर्किटची कंडिशन असेल तर ते काय करतं, ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होतं. आता बघा आपल्या विहिरीच्या मोटरीवरती आपण म्हणतो ऑटोमॅटिक मोटर चालू होते, म्हणजे ऑटोमॅटिक बसवलंय आम्ही, टाकलंय ऑटोमॅटिक स्विच, त्यालाच काय म्हणतोय आपण, मिनिएच्युअर स्विच. नंतर बघा हाऊएव्हर फ्यूज मे सेन्स दिस कंडिशन्स बट इट हॅज टू बी रिप्लेस थ्रू MCB कॅन बी रिसेट. म्हणजे पूर्वीच्या काळी फ्यूज वापरल्या जायच्या, आता त्याला MCB सर्किटने रिप्लेस केला आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा ELCB. अँड अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर इज अ सेफ्टी डिव्हाइस यूज इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स विथ हाय अर्थ इम्पेडन्स टू प्रिव्हेंट शॉक. म्हणजे काय, एखादा हाय इम्पेडन्स असेल, हाय इम्पेडन्स म्हणजे काय की जे काही आपण म्हणतो बघा अर्थिंग द्यायची असते आपल्याला, लाईटला आपण अर्थिंग द्या. म्हणजे काय, एखादं इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करत असताना आपण जर
ते अर्थिंग देताना जर एखादा इम्पिडन्स आला किंवा एखादा शॉक बसण्याची कंडिशन आली तर त्याला अपोज करण्याचं काम कोण करतं? आपलं ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. इट डिटेक्ट स्मॉल stray voltages on the metal enclosures of electrical equipment and interrupts the circuit if a dangerous voltage is detected. म्हणजे जास्त व्होल्टेज येत असेल, शॉक बसत असेल तर हे काय करतं? ELCB त्याला डिटेक्ट करतं आणि त्या सर्किटला बंद करण्याचं काम कोण करतं? ELCB. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा रेग्युलेटर. रेग्युलेटर काय करतं बघा? अ व्होल्टेज रेग्युलेटर इज अन इंटिग्रेटेड सर्किट दॅट प्रोव्हाइड्स अ कॉन्स्टंट फिक्स्ड आउटपुट व्होल्टेज रिगार्डलेस ऑफ अ चेंज इन द लोड ऑर इनपुट व्होल्टेज. आपल्या घरामध्ये असतं, आपण रेग्युलेटर बसवतो. ते रेग्युलेटर काय करतं? एखादा ओव्हरलोड असेल किंवा एक्स्ट्रा लोड जरी आला तरी पण ते काय करतं? त्याला चेंज करतं आणि आपल्याला फिक्स एक आउटपुट देतं. म्हणजे रेग्युलेटरमध्ये जेवढा व्होल्टचा करंट आपण सप्लाय केला आहे तेवढ्याच व्होल्टचा तो आपल्याला करंट देतो. ओव्हरलोड झालेला तो करंट काय करतं? ते आतमध्ये स्टोअर करून ठेवतं. बघा, द पर्पज ऑफ अ व्होल्टेज रेग्युलेटर इज टू कीप द व्होल्टेज इन अ सर्किट रिलेटिव्हली क्लोज टू अ डिझायर्ड व्हॅल्यू. म्हणजे जेवढी काही रेग्युलेटरमध्ये आपण व्हॅल्यू सेट केली असेल तेवढ्याच व्हॅल्यूचं तो आपल्याला व्होल्टेज देत राहतं. मग बघा, व्होल्टेज रेग्युलेटर्स आर वन ऑफ द मोस्ट कॉमन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स सिन्स अ पॉवर सप्लाय फ्रिक्वेंटली प्रोड्युसेस रॉ करंट दॅट वुड अदरवाइज डॅमेज वन ऑफ द कंपोनंट्स इन द सर्किट. म्हणजे जर आपला तो पॉवर सप्लाय करंट जर चेंज झाला, रेग्युलेटर नसेल तर मग काय केलं जातं? एखादा कंपोनंट डॅमेज होऊ शकतं, करप्ट होऊ शकतं. त्यासाठी आपण काय यूज करतो? रेग्युलेटर यूज करतो. आता ह्या रेग्युलरचे 2 टाइप्स आहेत बघा. 2 टाइप्स ऑफ रेग्युलेटर्स आर यूज. एक स्टेप रेग्युलेटर आहे इन विच स्विचेस रेग्युलेट द करंट सप्लाय आणि सेकंड नेम आहे इंडक्शन रेग्युलेटर. स्टेप रेग्युलेटर अँड इंडक्शन रेग्युलेटर. आता स्टेप रेग्युलेटर काय करतं? स्विचेस रेग्युलेट दॅट द करंट सप्लाय. म्हणजे काय? करंट रेग्युलर करण्याचं काम कोण करतं? स्टेप रेग्युलेटर. आणि इंडक्शन रेग्युलेटर काय करतं बघा? इन विच आणि इंडक्शन मोटर सप्लायज अ सेकंडरी कंटिन्युअली ऍडजस्टेड व्होल्टेज टू इव्हन आउट करंट व्हेरिएशन्स इन द फीडर लाईन. म्हणजे काय? करंटचे व्हेरिएशन, लोडमध्ये करंट आला असेल जास्त किंवा त्या करंटला फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये सप्लाय करण्याचं काम कोण करतं? इंडक्शन रेग्युलेटर. ओके, हे 2 टाईप झाले आपल्या रेग्युलेटरचा. हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. हे व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.